नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या आणि देहू रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन गुन्हेगारांना देहू रोड पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढत त्यांची दहशत अखेर संपवली आहे. शुक्रवारी दिनांक 13 जून रोजी 50 वर्षीय अनिल चंद्रकांत काळखैर हे सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान स्वतःच्या घरी जात होते. त्यावर घरी जात असताना शेजारी राहणाऱ्या सकट बंधू आणि त्यांचे साथीदार दारू पीत बसले होते. त्यांनी काळखैर यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका असं काळखैर यांनी सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या घरात घुसून लाकडी बॅट आणि लोखंडी रॉडने जबर त्यांना मारहाण केली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चंदू गोरख सकट आणि करण अरुण सकट या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर इतर 2 आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींनी ज्या भागात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच भागातून देहू रोड पोलिसांनी त्यांची धिंड काढली. वडगाव न्यायालयानं आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आणखी 2 आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. तारीख 12/6/2025 रोजी अनिल चंद्रकांत काळखैर हे 50 वर्षाचे गृहस्थ आहेत. राहायला आंबेडकरमध्ये आहेत. मजुरीचे काम करतात. ते रात्री मजुरी करून आपल्या घरी येत असताना हे चंदू सकट आणि करण सकट हे त्या 2 मित्रांसह दारू पीत बसले, रोडला बसले होते. त्यावेळेस चौघांनी त्याला सांगितलं की तू ये इथं आमच्याकडे दारू पे बस. तो काय आला नाहीये. तेव्हा त्याला शिवीगाळ केली होती त्या चौघांनी काळखेरला. नंतर काळखेर आपल्या घरी जाऊन आराम करला. 13 तारखेला सकाळी 9:30 वाजता तू रात्री आमच्याबरोबर दारू पे काय आला नाही हा राग धरून त्याला घरात घुसून चौघांनी त्याला लाकडी बॅटने रॉडने जबर मारहाण केली होती. त्यावर त्यांच्यावर आम्ही खुनाचा प्रयत्न हा गुन्हा रजिस्टर केलाय. त्वरित त्या दोघांना अटक केली आहे. आम्ही मान्य न्यायालयात हजर केले. त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड भेटलेली आहे. अधिक तपास करत आहोत. चंदू सकट वरती आपण किती गुन्हे दाखल आहेत? चंदू सकट वरती यावर 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत. मारामारीचे, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचे करण सकट वरती मारामारीचे, घातक हत्यार बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत. आंबेडकर गांधीनगर परिसरामध्ये चंदू सकटची काफी दहशत आहे असं देखील सांगण्यात येत आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो, असं कोणी दहशत माजत असेल किंवा कुणा तुम्हाला विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल किंवा खंडणी असेल किंवा गरिबांना कोणी त्रास देत असेल तर त्वरित आम्हाला त्या घटनेची माहिती द्यावी. सदर व्यक्तीवरती आमच्याकडून कुठलीही कसूर न करता कडक कारवाई केली जावी मी सर्वांना हमी देतो. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 92 23 00 20 70 किंवा 92 23 00 20 71.